नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचे एम जी के मराठी या तुमच्या आमच्या लाडक्या युट्यूब चॅनलमध्ये. तर मित्रांनो, या व्हिडिओमध्ये सुद्धा आपण पुढच्या 5 मिनिटांमध्ये जनरल नॉलेजचे 10 महत्त्वपूर्ण प्रश्न जाणून घेणार आहोत. चला तर मग कोणत्याही प्रकारचा उशीर न लावता व्हिडिओला सुरुवात करूया. तर मित्रांनो, आजचा पहिला प्रश्न आहे, कोणता प्राणी भूक लागल्यावर स्वतःलाच खातो? तर मित्रांनो, या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन नंबर 2, उंदीर. मित्रांनो, उंदीर हा असा प्राणी आहे की जर ज्याला जास्त वेळ काही खायला नाही मिळालं तर तो त्याच्या शेपटीचा काही भाग खातो. दुसरा प्रश्न आहे, माणसाच्या कानात किती हाडे असतात? या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन नंबर 4, 3. मित्रांनो, माणसाच्या शरीरामध्ये एकूण 3 हाडे असतात आणि ते माणसाच्या शरीरातील सर्वात छोटी हाडे असतात. तिसरा प्रश्न आहे, कोणता पक्षी दूध आणि पाणी वेगळे करू शकतो? या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन नंबर 3, राजहंस. मित्रांनो, राजहंस हा एक असा पक्षी आहे की जर याला दूध आणि पाणी मिक्स करून दिले तर तो त्यामधील दूध आणि पाणी वेगळे करू शकतो. चौथा प्रश्न आहे, भारतातील कोणत्या राज्याला पृथ्वीवरील स्वर्ग म्हणतात? या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन नंबर 2, जम्मू काश्मीर. मित्रांनो, भारतातील जम्मू काश्मीर या राज्याला भारतातील म्हणजेच पृथ्वीवरील स्वर्ग असे म्हटले जाते. पाचवा प्रश्न आहे, गाय किती तास झोपते? या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन नंबर 1, 4 तास. मित्रांनो, गाय पूर्ण दिवसभरामध्ये फक्त 4 तास झोपते आणि गायीची झोप ही माणसासारखी एकदम गाढ झोपेमध्ये नसते. ती फक्त बसून जर डोळे जरी लावले तरी गायीची झोप पूर्ण होऊन जाते. सहावा प्रश्न आहे, माणसाच्या डोक्यात किती हाडे असतात? या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन नंबर 3, 12. मित्रांनो, माणसाच्या डोक्यामध्ये जी कवटी असते त्या कवटीमध्ये एकूण 12 हाडे असतात. ही कवटी 12 हाडांपासून बनलेली असते. सातवा प्रश्न आहे, 36चा आकडा असणे या म्हणीचा अर्थ काय? या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन नंबर 2, एकमेकांचे विरोधी असणे. मित्रांनो, जर एकमेकांसोबत जर कोणाचं भांडण असेल तर आपण म्हणतो की त्यांचा 36चा आकडा आहे. त्यामुळे 36चा आकडा असणे या म्हणीचा अर्थ होईल एकमेकांचे विरोधी असणे. आठवा प्रश्न आहे, फ्रीजचे पाणी पिल्याने काय होऊ शकते? या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन नंबर 4, जळजळ करणे. मित्रांनो, जर आपण रात्री बेरात्री दररोज फ्रीजमधले थंडगार पाणी पित असेल तर आपल्याला त्या ठिकाणी जळजळ होऊ शकते. नववा प्रश्न आहे, माणसाने एका दिवसात किती पाणी प्यायला हवे? या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन नंबर 3, 3 लिटर. मित्रांनो, माणसाने हिवाळ्यामध्ये आणि पावसाळ्यामध्ये किमान 3 लिटर आणि उन्हाळ्यामध्ये किमान 4 लिटर पाणी प्यायला हवे. आणि मित्रांनो, 10वा आणि शेवटचा प्रश्न हा तुमच्यासाठी आहे. मित्रांनो, तुम्ही एका दिवसात किती पाणी पिता? ऑप्शन आहे 2 लिटर, 3 लिटर, 4 लिटर आणि या व्यतिरिक्त जर काही उत्तर असेल तर कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. आजचा व्हिडिओ कसा वाटला ते देखील नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि या व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा. भेटूया पुन्हा एकदा अशाच एखाद्या महत्त्वपूर्ण व्हिडिओसोबत. तोपर्यंत जय हिंद, वंदे मातरम, धन्यवाद.